शिवजयंतीच्या आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीची शिवजयंती मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरी होते आहे. वर्तमान परिस्थितीत थोडंसं बोलण्याची गरज वाटली, त्यामुळे हा प्रपंच. एका राज्यातल्या एका दुय्यम दर्जाच्या नेत्यांनी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केली, त्यामुळे थोडी राग उठली. पण राजकीय लोक काही अभ्यास नसताना विनाकारण जे विद्वेषाचं प्रदर्शन करतात, त्यामुळे मात्र फार वाईट वाटतं. खरं म्हणजे सध्या राजकीय लोकांबद्दल, राजकीय पक्षांबद्दल बोलावं असं काही नाही. कारण कोण कोणत्या पक्षात आहे, तो तिथे काय करतो आहे, किती दिवसासाठी आहे, हे सगळं कसं म्हणजे सर्कस चालू असल्यासारखी स्थिती आहे. पण महाराजांना बद्दल बोलल्यानंतर मराठी माणसाला, ज्याचा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची अस्मिता आहे, त्यांना दुःख झाल्याशिवाय राहत नाही. फार वाईट वाटलं. राजकारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण केलं नाही का हो? अहो, धर्माधिष्ठित राजकारणाचा ते एक आदर्श नमुना होते. त्यामुळे धर्म, राजकारण करताना धर्म सांभाळणं हे महाराजांनी आम्हाला शिकवलं. सर्वसामान्य माणसाला ताठ मानेनं संघर्ष करून कसं जगावं हे महाराजांनी शिकवलेलं आहे. आणि म्हणून ते लोककल्याणकारी राजा म्हणून त्यांना आम्ही पाहतो. साधा छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जो जय निघतो ना आमच्या तोंडातून, त्या जय मध्ये जी उत्स्फूर्तता आहे, त्या जय म्हणण्यामध्ये जो आवेग आहे, जी एक मनाला अनुभूती आहे, ती यशाचा आनंद देणारी आहे. ती एक घोषणा आहे असं मी मानत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय हा एक मंत्र आहे आमच्यासाठी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात, काल मी शहरामध्ये ज्या वेळेला कोर्टातून येताना बघितलं, सगळीकडे रस्ते छान सुंदर भगव्या पताका लागलेले, महाराजांचे फोटो, कटआउट्स, बॅनर्स. आता हा भाग अलाइदा कालाय तस्मै नमः, की महाराजांच्या आसनाखालीच जे कोणी त्याचे प्रायोजक नेते आणि व्यापारी असतील त्यांच्या आसनाखाली तेवढेच मोठे फोटो असतात. तो एक पाहून मजाही वाटते. कालाय तस्मै नमः म्हणून म्हणालो. या संपूर्ण वर्तमान परिस्थितीमध्ये शिवचरित्र जे समजून घ्यायचं, शिवचरित्र जे अंगीकारायचं. समर्थ असं म्हणाले होते, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असेल. हे समर्थांनी संभाजी महाराजांना सांगितलं. आज महाराजही नाहीत, संभाजी महाराजही नाही. त्यावेळी आमचे जो कोणी मूळ कुळ पुरुष तुमच्या आणि माझ्या कुटुंबातला असेल, त्याच्यानंतरच्या 7 पिढ्या जरी गेल्या तरी आम्ही त्यांचीच प्रजा आहोत, ही भावना मला या ठिकाणी व्यक्त करायची आहे की महाराजांचीच प्रजा आम्ही आहोत. मित्रांनो, भाव असा मनात निर्माण झाला आज प्रातःकाळी महाराजांच्या विचारांचं, महाराजांचं स्मरण करताना, की ही जी दृष्टी आहे, जी दिव्य दृष्टी आहे, समर्थांनी संभाजी महाराजांना सांगितलेली आणि ज्यातून महाराज आपल्यालाही उलगडतात, ती आपण कुठेतरी धारण करणं आणि आपल्या नवीन पिढीला ती सांगणं. याच महिन्यात मित्रांनो, काही दिवसापूर्वी गजानन महाराजांचा प्रगट दिनोत्सव झाला. परवा महाशिवरात्री झाली. महाराजांच्या दिवशी एक तरी अध्याय वाचतो. आपण आपल्या घरच्या मुलांना म्हणतो, अरे आज महाराजांचा प्रगट दिन आहे, काही वाच. अरे आज महाशिवरात्री आहे, बेटा वेळात वेळ काढून काही वाच, आज काहीतरी शिवस्तुती वाच. हे जे आम्ही म्हणतो, आम्ही आमच्या तरुण पिढीला हे म्हणायला पाहिजे, अरे आज शिवजयंती आहे, या पर्वाच्या निमित्ताने काहीतरी महाराज वाच. हे आम्हाला सांगण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थानं नवीन पिढीपर्यंत महाराज पोहोचतील. महाराज हे अंगीकारावे लागतील. महाराजांच्या गुणांचा, इतके संपूर्ण गुणांची जी मालिका आहे महाराजांची, त्यातले काही गुण, त्यातले काही कण आम्हाला आमच्या व्यक्तिमत्वात, आमच्या विचारात, आमच्या वागण्या बोलण्यातून अनुसरण त्याचं आल्याशिवाय महाराजांचं जे तत्व आहे ते अनुसरित होणार नाही नवीन पिढीपर्यंत, समाजापर्यंत. आणि त्याबद्दल त्याची जी महत्व आहे, त्याची जी धग आहे, ती नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याची. कारण हा सगळा उत्साह होणार, महाराजांची शिवजयंती होणार, पण ज्या महाराजांनी तरुण मावळ्यांच्या भरोशावर स्वराज्याची स्थापना केली,
त्या महाराजांना फक्त डीजे समोर नाचणारी तरुण पिढी अपेक्षित नव्हती. हे आजच्या तरुण पिढीला थोडं स्पष्टपणे सांगण्याची देखील गरज आहे. दुर्दैवानं सांगणारे माणसं कमी होतात आहे आणि होला हो मिळवणारा समाज आज सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे कदाचित नवीन पिढीला आपण जे करतो तेच योग्य असा त्यांचा गैरसमज झालेला आहे. मला असं वाटतं, जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. मित्रांनो, समर्थांनी ही ओवी जी म्हटली ती कुठेतरी अंगीकारण्यासाठी म्हटली. त्या ओवीचा अंगीकार तुम्ही आणि मी करावा आणि याबद्दलचं आपलं जे मत आहे, आपली जी भावना आहे महाराजांबद्दलची, ती नवीन पिढीला शिवजयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. कारण असं आहे मित्रांनो, हा सनातन हिंदू धर्माची रक्षण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, आज आपल्याला लक्षात येतं की अनेक कावळे, काही बगळे या सनातन हिंदू धर्माला चोची मारण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. त्यामुळं नवीन पिढीला कुठेतरी त्याचं भान देण्याचं काम आमचं आहे. या शिवजयंतीच्या माध्यमातून हा करण्याचा प्रयत्न आहे. मी माझं मत प्रामाणिकपणे आपल्या समोर मांडलं. आपणही त्यातले जो भाव लक्षात आहे तो लक्षात घेऊन आपणही तो भाव आपल्या आप्तजनांपर्यंत आणि नवीन पिढीपर्यंत मांडावा, ही या ठिकाणी कामना व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी.